तीन मिटिंग आम्ही घेतलेल्या आहेत आणि हा जो आजचा कार्यक्रम आहे धरणं आंदोलन हे तुम्ही सर्व लोकांनी यशस्वी पार पाडलेलं आहे। त्याबद्दल जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचे जाहीर आभार मानतो। आपण नाही होते आणि प्रत्येकाने प्रत्येक गावातली संघटना तयार करायची आहे। तुरु एकाने म्हणायचे नाही करायचं नाही, पण थोडं बाबांनी सांगितलेला मुद्दा लक्षात घ्या। प्रत्येक गावात पहिल्यांदा तरुणांनी ओबीसीचा ग्रुप तयार करावा, गावात कार्यकारिणी तयार करावी आणि कामाला सुरुवात करावी। मी माझं 2 शब्द व्यक्त करणार आहे की मला गर्व आहे माझ्या जातीचा, मी लोहार समाजाची आहे, गर्व आहे मला। फक्त एकच की आतापासून लहानपणापासून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या 2 दाम्पत्यांनी जे कष्ट घेतलं आणि ते शेवटपासून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, त्याचप्रमाणे आपणही ते पाठपुरावा करूया आणि शेवट हो आपल्यासारखाच होणार आहे। फक्त एका दृष्टीने येणं गरजेचं आहे। घरोघरी पोचू द्या, ओबीसी घरोघरी पोचू द्या। आणि दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की महिलांचं फार हे कमी यायचं, कारण पुरुषांनी तेवढीच हे करा, सहकार्य करा की आपल्या मंडळीला स्वतः येऊन बाबा तुझं माझी सहकार कोणी असू दे आपल्या घरात, तर ते हे वाढलंच आहे, म्हणजे आपली लोकसंख्या वाढलीच आहे। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचा दबाव आहे का, तर आहे। आपलं प्रत्येक जण आपल्या समाजाचं एकच विचार करतोय, मी त्या गावात काम करतोय, मला खूप अडचण येते, नाहीतर मला आज धंदा नाही बाबा, दुसऱ्यांच्यामुळे मला धंदा येतोय। पण आमच्या गावात पूर्ण बारा बलुतेदार आहे, 60% बलुतेदार आहे। आणि 2017 साली आमचं थोडाफार अन्याय झाल्यामुळे आम्ही महिलांची संघटना काढली, कुणाचाही आम्हाला धोका नसताना। आणि त्याचं मला वाटतं उद्घाटन करायला काका होते उन्हाळ्यात। अशा ह्यानं आपण एक कुठून जर आलो तर सरकारला आपण त्यांना एकच सांगूया की आम्ही एक ताकद जर केली तर आम्ही काही करू शकतो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, अध्यक्षपद रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अध्यक्षपद रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। न्याय द्या, न्याय द्या, ओबीसीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, ओबीसीला न्याय। त्यांचं उद्या कुठल्याही ओबीसी असू द्या, आपल्या गाववाल्यांना कुठेही दडपण आणून बरं का? दोन त्यांचं उद्या कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ द्या, आपला ओबीसी संघटना आपल्यासाठी आहे। एक सांग- दडपण घेऊन मला तो काय म्हणल, नाहीतर माझ्या धंद्यावर काय परिणाम होईल, ह्यात जर तुम्ही भेद बसला तर आपण कदापि पुढे जाणार नाही। शाबास, बरोबर आहे। आपल्यालाची गरज आहे ना, आपल्या माणसांच्या मागा कुठली अडचण आली कुणालाही फोन लावा। आपली प्रस्थापितांना मतं द्यायची बंद करा। पहिली गोष्ट बरं का, आपल्याला संधी आहे। तुम्ही आता मी सांगतो, मला मी भाजपचं का नाही गेली 15 वर्ष काम करतोय आणि इतक्या जोरात करतो, मला आता आपण कारखान्यात आपली ताकद दाखवायची, मतदानच करायचं नाही। बरोबर, माझा बी तोच विचार। नाही करा आज बहिष्कार प्रस्थापितांना करायचं नाही, जात गाडा ओबीसी जोडा। धन्यवाद सगळ्या ओबीसी बांधवांना। क्रांतिकारक लाल सलाम। आता जी घोषणा का दिली त्याचं कारण आहे, प्रत्येक जातीचा माणूस इथं आहे। जातीच्या मेळाव्याला, जातीच्या कार्यक्रमाला पूर्ण जात हजर असते आणि ओबीसीच्या कार्यक्रमाला 2च प्रतिनिधी असतात, हे दुर्भाग्य आहे। असं न होता सगळ्या जातीच्या माणसांनी ओबीसी प्रवर्गात आलंच पाहिजे, कारण राजकीय आरक्षण हे ओबीसीला आहे, जातीला नाही, हे सगळ्या लक्षात ठेवा। 272 जाती ओबीसीत आहेत, 272 पैकी फक्त 7 जाती आपण इथं आहे, 6 जाती आहेत, 6 फक्त, 6च्या वर 7वी जात नाही। त्यामुळं आमची घोषणा अशी राहील की जात गाडा आणि ओबीसी जोडा। त्याचं कारण जे आहे की ओबीसीवर होणारं आरक्षण बऱ्याच जणांना, ओबीसीच्या माणसालाच कळत नाही की आंबेडकर म्हणा मी ओबीसीत बसत नाही। अरे म्हणलं राजकीय आरक्षण तुझं ओबीसी आहे, तुला कुठलंही SC ST मध्ये तू नाही, तू ओबीसीत आहे। ज्यावेळेला आपण असं सांगतो त्यावेळेला ओबीसी संघटना आता मोठी व्हायला पाहिजे
आज आम्ही प्रत्येक जातीच्या अध्यक्षांना भेटून आजच्या आंदोलनाबद्दल आम्ही सांगितलं जेव्हा आज महत्त्वाचं या तुमची ताकद वाढल्याशिवाय तुम्हाला इथं कुणी विचारणार नाही. कारण रात्रीच घडलेली घटना आहे. कुंभार नावाचे डॉक्टर आहेत, ते निघाले होते कोल्हापूरला. मागच्या एका गाडीवाल्याने डॅश मारला, त्याची नंबर प्लेट त्या गाडीत आत घुसली. त्याला दम देऊन मोबाईल घेऊन काय पैसे घेऊन ते पळून गेला. आम्ही पोलिसांना आलो, रात्री 12:30 वाजेवर पोलिसांना होतो आम्ही. शेवटी त्या माणसाला आम्ही आणायला लावला. आम्ही गेलो, आम्हाला काय अण्णा होते, मी होतो, शहर अध्यक्ष होते, आम्ही 5-6 जणच होतो. कारण अजून माणसं मी गोळा करू शकतो, मला आणायची नाही, फक्त त्या माणसाला हजर करा. तर ते शेवटी ते डॉक्टर म्हटले जाऊ द्या, कशाला जाऊ दे म्हणून जमणार नाही. तुमचा अन्याय झाला आहे ना, तो कुठलाही मराठी असू दे, त्याला आम्ही सहकारी काही त्याला तोड द्यायला आम्ही तयार आहे. त्यासाठी आम्ही त्याला बोलून घेतलं. तर नुकसान झालं तू द्यायला पाहिजे भरून. आणि उलट म्हणून तू त्यांना मारून मोबाईलला घेऊन गेला, तुझा काय समज. परत ती त्याची 4 माणसं आली, ते म्हणजे आपण असलो ठीक आहे म्हटलं, आज आम्ही जाऊन ते मिटवून घेतो. पण आज सुद्धा आपला ओबीसी समाजातला जातीचा प्रवर्ग आहे, तो दबावाखाली आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक गावात ओबीसी संघटना स्थापन करा आणि प्रत्येक जातीचा माणूस त्या संघटनेत घ्या. एक लक्षात घ्या, मी एकटा नाभिकाचा मराठा बोलू शकत नाही, पण माझ्याबरोबर जर 6 जातीची माणसं असतील ना, तर तुला घास नाही आपल्या मनात करायला. त्यामुळं प्रत्येकाने आज आपल्या या गादेगाव, कोळेगाव, बिंग इथून माणसं आलेली आहे. या लोकांना माझी विनंती आहे, तिथे युनिटी आहे, युनिटी गावात वाढवा. प्रत्येक जातीचा माणूस घ्या. जसं आम्ही परवा सांगितलं की प्रत्येक जातीचे संत आहेत. संत हे सगळ्या समाजाचे आहेत, अख्ख्या ओबीसीचे आहेत. त्यामुळे नुसतं सेना महाराज नाभिकांनी केला म्हणून असं करू नका. त्या सेना महाराजांच्या पुण्यतिथीला सगळ्या जातीच्या लोकांनी सहभाग घ्यावा. बरोबर आहे. यानंतर आपले चर्मकार बांधव त्याचे रोहिदास साहेब महाराज आहेत, त्यांची पुण्यतिथी जयंती असते. सगळ्या ओबीसीने जावा, तिथं ताकद दाखवा. ही ताकद तुमची तिथल्या प्रस्थापितांना दहशत मागली. यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज तुम्ही इथं आलात तर आम्ही नोकरी सरांनी सुद्धा फार कष्ट घेतलं. काय या कष्टाच्या प्रमाणे रुपयाचे 4 आणे फक्त बाजू आता आपली कव्हर झाली. 75% अजून आपण एकत्र नाही आहे. तर ही एकत्र येण्यासाठी आपण सगळ्यांनी आठोकाठ प्रयत्न करावा. आणि आता आपण निवेदन देणार आहे थोड्या वेळात. आपली सगळी भाषण झाल्यानंतर कुठलं तर आता वास्तविक काही अशी बरीच उदाहरणं आहेत. मी रात्री कुंभार सांगितलं तसं मोपरेज आमचे माने मॅडम आहेत, त्यांचं कित्येक वर्ष सूर्य उगवेल. मी काय म्हणतोय त्याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही ज्यांना सत्तेवर आणायचं आहे त्यांना आणू शकता, कारण तुम्ही 60% समाजदार आहात. SC ST तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आपण 75% झालो. 75% बहुजन समाज जर एकत्र आला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचा हे आम्ही ठरवू. तेवढी ताकद आपली आहे. फक्त आपण संघटित नसल्यामुळं आपली ही अवस्था होते. बंधूंनो, काँग्रेस पक्ष, भाजप पक्ष हे सगळे पक्ष तुमच्यासाठी नाही. हे पक्ष फक्त तुमची मतं फक्त हे घेतात. तुमच्या कल्याणाचे मार्ग हे आखत नाहीत. मगाच्यानं 2-3 भाषणं झाली, त्याच्यात वक्त्यांनी सांगितलं ओबीसी विद्यार्थ्यांच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय केला जातोय. ओपन कॅटेगरीमध्ये आता फक्त ब्राह्मणांचीच मुलं राहिली. मराठा आरक्षित आहे, त्यांना आरक्षणातूनच पुढे जायचं. ओबीसी आरक्षणातूनच पुढे जाणार, SC ST आरक्षणातूनच पुढे जाणार. मग राहिलेलं ओपनचं आरक्षण फक्त ब्राह्मण समाजाला राहिलं. 3.5% असणारा हा समाज 80% नोकऱ्यामध्ये आहे. म्हणजे तुमचं आरक्षण कोण खातोय हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे दोन्हीही पक्ष आपले नाहीत. आपल्या नरड्यावर पाय देऊन
ते पाहिजे त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद करतात देतात आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलोय. दुसरा ओबीसीच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा जो चर्चेत आलेला नाही तो मी बोलतो. ओबीसीला क्रिमिलियरची अट लावलेली आहे. क्रिमिलियरची अट काय सांगते? तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा माझं नाव टाका. मेडिकलला आहे, मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर झाला, सरकार त्याला नोकरी देणार नाही. सरकार काय म्हणतंय? तुझ्या बापाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळं तुला आम्ही नोकरी देऊ शकत नाही. म्हणजे आमच्यातला ओबीसीतला जो श्रीमंत वर्ग आहे तो आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील करू शकतो, उच्च शिक्षण देऊ शकतो. पण आम्ही उच्च शिक्षण दिलं तर सरकार त्याला नोकरी देत नाही. आमच्यातला ओबीसीतला जो गरीब ओबीसी आहे तो आपल्या मुलाला डॉक्टर करू शकत नाही. 5-5 वर्ष अभ्यास करून MPSC, UPSCच्या परीक्षेला तो बसू शकत नाही. म्हणजे सामान्य ओबीसी आपल्या मुलांना उच्च पदावर नेऊ शकत नाही. आमच्यातला श्रीमंत वर्ग उच्च पदावर आपल्या मुलांना नेऊ शकतो, पण सरकार त्यांना नोकरी देते. त्या तुझ्या बापाचं उत्पन्न जास्त आहे म्हणून आम्ही आज ही मागणी करतोय की ओबीसीना लावलेली क्रिमिलियरची अट काढून टाका, नाहीतर आमचा एकही अधिकारी होणार नाही, आमचा कलेक्टर होऊ शकत नाही. आणि आमचे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी होत नाहीत, कलेक्टर होत नाहीत, तहसीलदार होत नाहीत, क्लास 1 अधिकारी आमचे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून क्रिमिलियरची अट सरकारनं काढून टाकली पाहिजे. हा मुद्दा आपण सगळ्यांनी ओबीसी बांधवांना समजावून सांगूया आणि त्या पद्धतीनं काम करायला लागूया. गावागावामध्ये संघटन तयार करा. तयार केलेलं संघटन तालुक्याची कॉन्टॅक्टमध्ये राहा. तालुका संघटन जिल्ह्याची कॉन्टॅक्ट राहील. जिल्ह्याची संघटना राज्याची कॉन्टॅक्टमध्ये आहे. राज्याची संघटना केंद्रात कॉन्टॅक्टमध्ये आहे. रजिस्टर असणारी संघटना आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही संघटना काम करते. तुम्ही जागृत झाला तर ती मोठी होणार आहे, नाहीतर मोठी होणार नाही. बरोबर आहे का? प्रत्येक सगळ्यांना तेव्हा प्रत्येक जण स्वतःला कार्यकर्ता म्हणून कामाला लागला पाहिजे. ज्या ओबीसीला ओबीसीचा अर्थ कळत नाही त्याला समजावून सांगितला पाहिजे आणि त्याला संघटित केला पाहिजे. तुम्ही सगळेजण या पद्धतीनं वागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आता तहसीलदार कार्यालयात जायचं. सूर्य उगवेल. मी काय म्हणतोय त्याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही ज्यांना सत्तेवर आणायचं आहे त्यांना आणू शकता, कारण तुम्ही 60% समाजदार आहात. SC, ST तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आपण 75% झालो. 75% बहुजन समाज जर एकत्र आला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचा हे आम्ही ठरवू. तेवढी ताकद आपली आहे. फक्त आपण संघटित नसल्यामुळं आपली ही अवस्था होते. बंधूंनो, काँग्रेस पक्ष, भाजप पक्ष हे सगळे पक्ष तुमच्यासाठी नाही. हे पक्ष फक्त तुमची मतं फक्त हे घेतात. तुमच्या कल्याणाचे मार्ग हे आखत नाहीत. मगाच्यानं 2-3 भाषणं झाली त्याच्यात वक्त्यांनी सांगितलं ओबीसी विद्यार्थ्यांच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय केला जातोय. ओपन कॅटेगरीमध्ये आता फक्त ब्राह्मणांचीच मुलं राहिली. मराठा आरक्षित आहे, त्यांना आरक्षणातूनच पुढे जायचं. ओबीसी आरक्षणातूनच पुढे जाणार, SC, ST आरक्षणातूनच पुढे जाणार. मग राहिलेलं ओपनचं आरक्षण फक्त ब्राह्मण समाजाला राहिलं. 3.5% असणारा हा समाज 80% नोकऱ्यामध्ये आहे. म्हणजे तुमचं आरक्षण कोण खातोय?
हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे दोन्हीही पक्ष आपले नाहीत. आपल्या नरड्यावर पाय देऊन ते पाहिजे त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद करतात देतात. आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलोय. दुसरा ओबीसीच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा जो चर्चेत आलेला नाही तो मी बोलतो. ओबीसीला क्रिमिलियरची अट लावलेली आहे. क्रिमिलियरची अट काय सांगते? तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा माझं नाव टाका. मेडिकलला आहे. मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर झाला. सरकार त्याला नोकरी देणार नाही. सरकार काय म्हणतंय? तुझ्या बापाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळं तुला आम्ही नोकरी देऊ शकत नाही. म्हणजे आमच्यातला ओबीसीतला जो श्रीमंत वर्ग आहे तो आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील करू शकतो, उच्च शिक्षण देऊ शकतो. पण आम्ही उच्च शिक्षण दिलं तर सरकार त्याला नोकरी देत नाही. आमच्यातला ओबीसीतला जो गरीब ओबीसी आहे तो आपल्या मुलाला डॉक्टर करू शकत नाही. 5-5 वर्ष अभ्यास करून MPSC, UPSCच्या परीक्षेला तो बसू शकत नाही. म्हणजे सामान्य ओबीसी आपल्या मुलांना उच्च पदावर नेऊ शकत नाही. आमच्यातला श्रीमंत वर्ग उच्च पदावर आपल्या मुलांना नेऊ शकतो, पण सरकार त्यांना नोकरी देते. का? तर तुझ्या बापाचं उत्पन्न जास्त आहे म्हणून. आम्ही आज ही मागणी करतोय की ओबीसीना लावलेली क्रिमिलियरची अट काढून टाका, नाहीतर आमचा एकही अधिकारी होणार नाही. आमचा कलेक्टर होऊ शकत नाही. आणि आमचे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी होत नाहीत, कलेक्टर होत नाहीत, तहसीलदार होत नाहीत, क्लास 1 अधिकारी आमचे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून क्रिमिलियरची अट सरकारनं काढून टाकली पाहिजे. हा मुद्दा आपण सगळ्यांनी ओबीसी बांधवांना समजावून सांगूया आणि त्या पद्धतीनं काम करायला लागूया. गावागावामध्ये संघटन तयार करा. तयार केलेलं संघटन तालुक्याची कॉन्टॅक्टमध्ये राहा. तालुका संघटन जिल्ह्याची कॉन्टॅक्ट राहील. जिल्ह्याची संघटना राज्याची कॉन्टॅक्टमध्ये आहे. राज्याची संघटना केंद्रात कॉन्टॅक्टमध्ये आहे. रजिस्टर असणारी संघटना आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही संघटना काम करते. तुम्ही जागृत झाला तर ती मोठी होणार आहे, नाहीतर मोठी होणार नाही. बरोबर आहे का? प्रत्येक सगळ्यांना तेव्हा प्रत्येक जण स्वतःला कार्यकर्ता म्हणून कामाला लागला पाहिजे. ज्या ओबीसीला ओबीसीचा अर्थ कळत नाही त्याला समजावून सांगितला पाहिजे आणि त्याला संघटित केला पाहिजे. तुम्ही सगळेजण या पद्धतीनं वागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आता तहसीलदार कार्यालयात जायचं.